मंडळी, आपण आजवर भाड्याने मिळणाऱ्या अनेक गोष्टींबद्दल ऐकलंय. घर, गाडी, दागिने किंवा इतर सोयीसुविधा. पण कल्पना करा, जर मी तुम्हाला सांगितलं की भारताच्या काही भागांमध्ये आजही बायको भाड्याने मिळते, तर हे ऐकताच कोणाच्याही अंगावर काटा येईल, धक्का बसेल आणि पहिल्यांदा मन म्हणेल की हे खोटं असणार. पण दुर्दैवाने हे खरं आहे. ही काही अफवा नाही, तर मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात आजही चालणारी एक अमानवी परंपरा आहे. या प्रथेला स्थानिक भाषेत धडीची प्रथा असं म्हटलं जातं. या प्रथेनुसार स्त्रिया ठराविक कालावधीसाठी भाड्याने दिल्या जातात. काही दिवसांसाठी, काही महिन्यांसाठी किंवा थेट एका वर्षासाठी. आश्चर्य म्हणजे या व्यवहारासाठी कायदेशीर स्वरूपाचा करार सुद्धा केला जातो. अगदी 10 किंवा 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहिलेला हा करार स्त्रियांना वस्तूप्रमाणे एका ठराविक रकमेवर भाड्याने देतो. करारात स्पष्ट नमूद असतं किती दिवस ही स्त्री भाड्याने राहील, किती रक्कम द्यावी लागेल आणि 1 वर्ष पूर्ण झाल्यावर हा करार संपुष्टात येईल. पण जर एखाद्याला हवं असेल तर पुन्हा नवा करार करून हे नातं पुढे वाढवता येतं. धक्कादायक बाब म्हणजे या स्त्रिया काही हजार रुपयांपासून थेट 15 लाख रुपयांपर्यंतच्या किमतीत भाड्याने दिल्या जातात. त्यांच्या वय, सौंदर्य आणि आकर्षणावरून त्यांची किंमत ठरते. जितकी लहान वयाची मुलगी तितकी तिची किंमत जास्त. काही गरीब पालक आपल्या मुलींना जास्त भाव मिळावा म्हणून वेगवेगळी औषधं देतात, जेणेकरून त्या अधिक आकर्षक दिसतील आणि श्रीमंत ग्राहक त्यांना निवडतील. विचार करा, ही मुलं अजून लहान असतात, त्यांना शिक्षण, खेळ, बालपणाचा आनंद मिळायला हवा, पण तिथं मात्र त्यांना पैशासाठी विकलं जातं. आता प्रश्न पडतो, अशा प्रकारे स्त्रियांना भाड्याने का घेतलं जातं? काही जणांना घरकामासाठी स्त्री हवी असते. काही जण फक्त लग्न झालंय अशी प्रतिमा निर्माण करण्यासाठी, समाजात आपलं मान राखण्यासाठी बायको भाड्याने घेतात. काही अविवाहित पुरुष एकटेपणा दूर करण्यासाठी हा मार्ग स्वीकारतात. तर काहींचा हेतू केवळ विकृत वासना पूर्ण करण्याचा असतो. कोणतंही कारण असो, शेवटी या सर्व प्रकारामध्ये स्त्रीचा अपमान होतो आणि तिला वस्तूप्रमाणे वापरलं जातं. पण ही प्रथा का अस्तित्वात आली? यामागे अनेक खोल कारणं आहेत. गरिबी हे त्यातलं पहिलं कारण. जेव्हा घर चालवण्यासाठी पुरेसं अन्न नसतं, तेव्हा काही लोक आपल्या मुलींना पैशासाठी भाड्याने देतात. अशिक्षितपणा हे दुसरं कारण. शिक्षण नसेल तर स्त्रियांना आपले हक्क काय आहेत हे कळतच नाही. बेरोजगारीमुळे लोक पैशासाठी कुठलाही मार्ग स्वीकारायला तयार होतात. याशिवाय अजून एक मोठं कारण म्हणजे हुंड्याची प्रथा. अनेक गरीब कुटुंबांना वाटतं की मुलींचं लग्न लावून देणं म्हणजे मोठं आर्थिक ओझं. कारण अजूनही अनेक ठिकाणी हुंडा मागितला जातो. त्यामुळे अशा मुलीचं लग्न करून खर्च करण्यापेक्षा तिला काही काळासाठी भाड्याने देणं सोपं वाटतं. आणि या सगळ्या मागे असते ती पितृसत्ताक मानसिकता. स्त्रिया या आपल्या मालकीच्या वस्तू आहेत, त्यांना विकता किंवा भाड्याने देता येतं असं समजण्याची घृणास्पद वृत्ती. तुम्हाला वाटेल की या प्रथेत भाग घेणारे फक्त गरीब किंवा अशिक्षित लोक असतील, पण धक्कादायक सत्य असं आहे की भाड्याने स्त्रिया घेण्यासाठी श्रीमंत आणि सुशिक्षित कुटुंबातील पुरुष येतात. यावरून हे स्पष्ट होतं की ही समस्या केवळ आर्थिक नाही, तर समाजाच्या मानसिकतेशी जोडलेली आहे. ही प्रथा केवळ मध्य प्रदेशापुरती मर्यादित नाही. गुजरात, राजस्थान, हरियाणा यांसारख्या राज्यांमध्येही काही प्रमाणात असे प्रकार आढळतात. विशेषतः ज्या भागात लिंग गुणोत्तर बिघडलंय, जिथं मुलींची संख्या खूपच कमी आहे, तिथं स्त्रियांना पैशासाठी विकत घेण्याची मागणी अधिक असते. या प्रथेला थांबवण्यासाठी अनेक सामाजिक संस्था पुढे आल्या. कार्यकर्त्यांनी जनजागृती मोहिमा सुरू केल्या. काही ठिकाणी पोलिसांनी चौकशी केली. पण व्यवहारात करारपत्र असल्यामुळे कायदेशीर कारवाई करणं कठीण होतं. कारण तक्रारदारच कोणी नसतो. स्त्रिया स्वतः आवाज उठवत नाहीत. कारण समाजाची भीती, कुटुंबाचा दबाव आणि असहाय्यता यामुळे त्या गप्प राहतात. त्यामुळे पोलिसांनाही कुणाला अटक करता येत नाही. या सगळ्यात सर्वात मोठं नुकसान होतं ते त्या स्त्रियांचं. त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. बालपण हिरावलं जातं, प्रतिष्ठा धुळीस मिळते. मानसिक आणि शारीरिक शोषणाची जखम त्या आयुष्यभर सोबत बाळगतात. आपण 21व्या शतकात आहोत, अवकाश संशोधन करतोय, तंत्रज्ञानात प्रगती केली आहे, स्त्री पुरुष समानतेचे गोडवे गातोय. पण दुसऱ्या बाजूला आपल्या देशात अजूनही काही ठिकाणी स्त्रियांना वस्तूप्रमाणे भाड्याने दिलं जातं. हा समाजासाठी लज्जास्पद प्रकार आहे. या प्रथेविरुद्ध उभं राहणं केवळ सरकारचं काम नाही, तर प्रत्येक जबाबदार नागरिकाची जबाबदारी आहे. आपल्याला मुलींना शिक्षण द्यावं लागेल, त्यांना स्वतंत्र बनवावं लागेल. अशा प्रथेविषयी समाजात जागरूकता निर्माण केली पाहिजे. अशा गोष्टींना सामाजिक बहिष्कार दिला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्त्रियांना माणूस म्हणून, समान नागरिक म्हणून वागवलं पाहिजे. धडीची प्रथा ही केवळ एक प्रथा नाही, तर आपल्या समाजावरची काळी छाया आहे. जोपर्यंत ही प्रथा अस्तित्वात आहे, तोपर्यंत आपण खऱ्या अर्थाने विकसित झालोय असं म्हणणं चुकीचं ठरेल.
भारतासारख्या प्राचीन संस्कृती आणि परंपरांनी नटलेल्या देशात आजही अशी अमानवी प्रथा अस्तित्वात आहे. हे केवळ लाजिरवाणं नाही तर आपली सामूहिक अपयशाची निशाणी आहे. मित्रांनो, या विषयावर तुमचं मत काय आहे? तुम्हाला वाटतं का की अशा प्रथा कायमस्वरूपी थांबवता येतील? आणि जर थांबवायच्याच असतील तर आपण समाज म्हणून काय करू शकतो? तुमचा आवाज खूप महत्त्वाचा आहे. कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच आणखी धक्कादायक वास्तव जाणून घेण्यासाठी गाजावाजाला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करायला विसरू नका.